बातमी जयंत पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्षपद सोडलेलं आहे। शशिकांत शिंदे पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत। येत्या मंगळवारी शशिकांत शिंदे पदभार स्वीकारतील। शशिकांत शिंदे हे पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत। जयंत पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद सोडलं। जयंत पाटलांच्या जागी शशिकांत शिंदेंची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे। तर 15 तारखेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक होणार आहे। या बैठकीनंतर शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी शशिकांत शिंदे आणि राजेश टोपेंचं नाव चर्चेत होतं, पण अखेर शशिकांत शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। आदरणीय आमचे नेते जयंत पाटील साहेबांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे। आता पुढची निवड प्रक्रिया ही 15 तारखेला होईल। त्यावेळेला जे नाव कोणाचं होईल अध्यक्ष म्हणून आदरणीय पवारसाहेब जाहीर करतील। मला वाटतं की ते नाव घेऊन नव्या जोमाने या सर्वांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची भूमिका निश्चितपणाने चांगल्या प्रकारचा करण्याचा प्रयत्न करू। राजीनामा दिला म्हणून बीजेपीत जातील ते सुद्धा घाबरणारे कुठे? आतापर्यंत साहेबांबरोबर राहिलेले सत्तेसाठी काय ते विचार सोडून जाणार नाहीत। आतापर्यंत ज्या विचाराबरोबर ते राहिलेले आहेत फक्त सत्ता मिळावी, कुठेतरी मंत्रिपद मिळावं आणि मग त्याच्यासाठी ते विचार सोडून साहेबांना सोडून जातील आणि लोकांना सोडून जातील, म्हणजे त्याचा अर्थ पळून जातील असं मला वाटत नाही। असं मला शशिकांत शिंदे होणार आहेत हे तुमच्याकडनं कळते, मला काही कोणी सांगितलं नाही। पक्षाच्या बैठकीत ठरतो, असं अशा चर्चेत कधी ठरत नाहीत। पवार साहेब, जयंत पाटील साहेब, आमचे बाकीच्या जिल्ह्यांमधले ज्येष्ठ सदस्य यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन नंतर मग हे सगळं हा प्रोसिजरचा भाग आहे। दरम्यान याआधी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याचे संकेत दिले होते। प्रदेशाध्यक्षपदी नव्या चेहऱ्याला संधी द्या असंही जयंत पाटील म्हणाले होते। मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षाचा कालावधी दिला। शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे। या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन, ऐका माझं भाषण, शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे, त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय, कारण आता आपल्याला बरंच पुढं जायचंय आणि त्यामुळं मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो। 2018 सालापासून जयंत पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होते। जयंत पाटलांचा कार्यकाळ शरद पवारांनी वाढवलाही होता। या विरोधात अजित पवारांनी जाहीर नाराजी सुद्धा व्यक्त केली होती। दरम्यान रोहित पवार सुद्धा जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्ष पदावर नाराज असल्याची चर्चा होती। स्वतः जयंत पाटलांनी सुद्धा प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याचे संकेत दिले होते आणि आता या सगळ्या घडामोडींनंतर अखेर जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला।